नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या बीड रेल्वे स्थानकाचा. मित्रांनो, जवळपास एक महिन्यानंतर मी ह्या रेल्वे स्थानकावरती आलो आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की रेल्वे स्टेशनवरती कशा पद्धतीने म्हणजे आणि कुठपर्यंत काम आलं आहे. ह्याच्यामुळं आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. आणि पाहू शकतो आपण समोर पाहतोय ती रेल्वे स्थानकाची ब्रिज आहे. आणि हे जे समोर जे पाहतोय आपण या ठिकाणी सध्या तरी 2 प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत आणि 2 ट्रॅक बी टाकण्यात आलेले आहेत. पाहू शकतो आपण या ठिकाणी मित्रांनो. समोरचा जो परिसर बघितला तर मित्रांनो, ही आहे कार पार्किंगसाठी, बाईक पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो. हे जो समोर जागा पाहतो आपण सगळी, हे पूर्ण जागा या ठिकाणी. आणि रेल्वे स्थानकाचा हा पृष्ठभाग आहे मित्रांनो, फ्रंट आहे. हा जर बघितला समोर पण हा फ्रंट आहे. आणि हा परिसर पूर्ण रिकामा आहे. आता मेन एंट्रन्स मित्रांनो समोरून आहे का कुठून आहे आता तरी सांगता येणार नाही, कारण की सगळीकडं भिंत वगैरे लावलेले आहेत. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी बघू शकतो आपण या परिसरामध्ये पण काम चालू आहे मित्रांनो. हे समोर जे पाहतोय आपण, जे ही लाईन जी चालली आहे, ही लाईन परळीकडे जाणारा हा महामार्ग आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकतो आपण, या ठिकाणी बी काम चालू आहे. समोर पाहू शकतो आपण मित्रांनो, एकदम चांगल्या गतीने सध्या तरी या ठिकाणी काम चालू आहे बीड रेल्वे महामार्गाचं. आणि पाहू शकतो आपण पुढे JCB, कोकलँड, हायवा असतील, यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम चालू आहे. ह्याची जी भराई आहे ते भराई करण्याचं काम सध्या तरी अतिशय वेगाने चालू आहे मित्रांनो. समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे मित्रांनो. हा आहे बोगदा बनवण्यात आलेला आहे आणि मी सध्या आहे ह्या बोगद्यावरती. या ठिकाणी जर बघितलं आपण तर पाहू शकतो खालून असा बोगदा बनवण्यात आलेला आहे. आणि याशी वेग प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी मित्रांनो, हे आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे तर ह्या खाली असा जमिनीतून बोगदा बनवण्यात आलेला आहे. आपण समोर दूरवर जे बघतोय हे ज्या बिल्डिंग आहेत, हे बघा, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. ह्या ज्या बिल्डिंग आहेत रेल्वे क्वार्टर्स आहेत. ह्या जे इथले कर्मचारी असतील त्यांना राहण्यासाठी क्वार्टर्स बनवण्यात आलेले आहेत. आणि समोर पाहू शकतो आपण मित्रांनो, ह्या मार्गावरती सध्या तरी शेकडो JCB, कोकलँड असतील. ह्या मार्गावरती जर पकडलं आपण परळीपासून ते नगरपर्यंत शेकडो कोकलँड सध्या काम करत आहेत. आणि एकदम म्हणजे युद्ध पातळीवरती तरी सध्या तरी काम चालू आहे. कारण की मध्ये मागच्या 1-2 दिवसामध्ये, 8 दिवसापूर्वी खूप स्लो गतीने काम चालू होतं. आता तरी एक चांगल्या गतीने सध्या काम चालू आहे. पाहू शकतो या ठिकाणी मित्रांनो, जर समोरचे जर बार बघितले मित्रांनो, हे बार आहेत 25 mm चे मित्रांनो. पाहू शकतो पूर्ण हा जे ह्याला कॉलम म्हणतायत की हे काय लिफ्ट बनवतात, जे असेल ते असेल. पण मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतो किती हेवी काम या ठिकाणी रेल्वेचं चालू आहे. समोर मी पाहू शकतो या ठिकाणी पण मित्रांनो काहीतरी रेल्वे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. समोर मी पाहू शकतो आपण या ठिकाणी पण काम चालू आहे. ह्या 2 या ठिकाणी रेल्वे पटरी टाकण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. हे समोर आहे रेल्वेची बिल्डिंग्स. आणि ह्या समोर या ठिकाणी सध्या तरी 2 प्लॅटफॉर्म दिसत आहेत. म्हणजे 2 प्लॅटफॉर्म बनणार आहेत या ठिकाणी सध्या तरी. नंतर किती होतील
ते पुढे माहीत होईल आपल्याला आणि ह्यांच्याशी आपण इथं चौकशी पण करणार आहे या ठिकाणी कसं प्लॅनिंग आहे ते. मित्रांनो जर समोर बघितलं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठमोठाले कोकलेंट या ठिकाणी चालू आहेत. मित्रांनो पाहू शकतो समोर आपल्याला बारीक दिसत असेल. अतिशय चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी वेगाने काम चालू आहे. जशी पाहिजे तशी स्पीड अजून तरी ह्या कामाला नाही आहे. या ठिकाणी पाहू शकतो हे आता मी सध्या उभा आहे या ठिकाणी. इथून तर पार तिथपर्यंत पूर्ण ही भराई करणार आहे. मित्रांनो असं खूप असं भयानक मटेरियल या ठिकाणी लागणार आहे. आणि मित्रांनो मी समोर तुम्हाला डोंगर पण दाखवणार आहे. अख्खा एक डोंगराचं म्हणजे असं एक गोल डोंगर आहे. एवढा भयानक कोरला आहे ना, पुरा डोंगर संपत आला आहे. म्हणजे हे मटेरियल काढू म्हणजे एवढं मटेरियल ह्या रेल्वे मार्गाला लागलेलं आहे. आणि मित्रांनो तिथून जवळपास जवळच एक तलाव आहे, शेततलाव. त्या शेततलावामधून असं भयानक माती आणि मुरुम काढलेला आहे. बीडमधलं जे बीड नगर जे रोडचं काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रीट रोडचं, त्या ठिकाणी पण तिथलंच मटेरियल नेलेलं आहे. आणि पूर्ण ह्या रेल्वेला बी भराईसाठी सगळं तिथलंच मटेरियल आणलेलं आहे. त्याच्यामुळे ना मित्रांनो जे तलाव आहे त्या तलावामधून एवढं खोलीकरण त्या तलावाचं झालेलं आहे भयानक झाल्यामुळं ना आता तो तलाव एकदम फुल झालेला आहे. त्याच्यामुळे ना बीड म्हणजे त्या तलावाच्या आसपासचे बीड शहरातले काही बोरवेल असतील किंवा पालवण असेल तर जवळपासचे जे छोट्या मोठ्या वस्ती असतील, बोरवेल असतील, नदी असतील किंवा विहिरी असतील, विहिरीला पण बऱ्यापैकी चांगलं पाणी फायदा त्याचा झालेला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी. या ठिकाणी हे आहे स्लीपर आणि वरचे पॅनल टाकलेत. मित्रांनो हे आहेत पॅनल. या ठिकाणी पाहू शकतो इकडच्या साईडला पण टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं निर्मिती कन्स्ट्रक्शनचं काहीच काम या ठिकाणी सध्या तरी चालू नाही आहे. निर्मिती कन्स्ट्रक्शनकडे हे पॅनल हे असतील, पॅनल असतील, स्लीपर असतील, खडी हातरण असेल, सगळे निर्मिती कन्स्ट्रक्शनवाल्याकडे काम आहे. आणि श्रीराम कन्स्ट्रक्शनवाल्याकडे हे काम चालू आहे. हे जे काम चालू आहे श्रीराम कन्स्ट्रक्शनवाल्यांकडे चालू आहे. पाहू शकतो या ठिकाणी याच्या बेंडिंग या ठिकाणी केलं जातं मित्रांनो, स्टील बेंडिंग. पाहू शकतो गजाला वाकवलं जातं. 10 mm चा बार आहे मित्रांनो हा. या ठिकाणी जर बघितलं तर SRJ कंपनीचा स्टील या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे. मित्रांनो जालन्यामधील एक खूप जुनी कंपनी SRJ कंपनी. मित्रांनो SRJ कंपनीचा बार या ठिकाणी रेल्वे साईटवरती यूज करण्यात आलेला आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणावर पाहू शकतो आपण SRJ कंपनीचा बार यूज करण्यात आहे. पाहू शकतो आपण समोर 550D ग्रेडमध्ये हे स्टील आहे. एक जालन्यातील खूप जुनी कंपनी आहे आणि एक चांगल्या क्वालिटीचं स्टील देण्याचं काम SRJ कंपनी जालन्यामध्ये तरी करते. SRJ कंपनीचं स्टील मित्रांनो रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, पवनचक्की असेल या ठिकाणी यूज केलं जातं. चांगली क्वालिटी दिल्यामुळं ह्या कंपनीचं स्टील जालन्यामधील म्हणजे यूज करतात कॉन्ट्रॅक्टर लोक. मित्रांनो हे होतं बीडचं रेल्वे स्थानकाचे अपडेट. मित्रांनो आता इथून एक अर्ध्या किलोमीटरवरती ही ट्रॅक टाकण्यात आलेली, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये पुढं अजून
काम पेंडिंग आहे. लवकरच मित्रांनो पुढं काम चालू झालं की त्याचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो होणार आहे. तर मित्रांनो असेच रेल्वेची अपडेट असेल, त्या बीडच्या काही न्यूज असतील किंवा बीडचे पर्यटन स्थळ असतील, सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.